MPSC कंबाईन गट ब पूर्वपरीक्षा 2026 मध्ये एक प्रश्न विचारला आहे. तो प्रश्न खरेदी किंमत, विक्री किंमत आणि छापील किंमत यावर तो विचारलेला होता. तर कोणताही सूत्र न वापरता अशा प्रकारचे प्रश्न कशा प्रकारे सोडवले जातात ते पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. प्रश्न काय म्हटलं आहे आपल्याला, तर सिंपल बघा. एक दुकानदार एक वस्तूची खरेदी 1200 रुपयामध्ये करतो व ती विकतो, जेणेकरून त्याला 20% नफा होईल. नंतर तो मार्क केलेल्या किमतीवर 10% सूट देतो. तर वस्तूची मार्क केलेली किंमत किती आहे, म्हणजे आपल्याला छापील किंमत काढायची आहे. बघा, तर प्रश्न सुरुवातीपासून वाचतो बघ पुन्हा एकदा मी. एक दुकानदार एका वस्तूची खरेदी 1200 रुपयामध्ये करतो. ठीक आहे, ही जी किंमत आहे त्याला आपण खरेदी किंमत म्हणतो आणि विकतो तो, जेणेकरून त्याला 20% नफा होईल. मग 20% नफा जर आपल्याला काढायचा असेल तर 1200चे 20% किती होतात बघा. याचे 10% जर काढलो तर 10% हे 120 होतात. त्याची जर आपण दुप्पट केलो तर आपल्याला 20% किंमत म्हणजे किती, 240 मिळेल. म्हणजे 1200 + 240 ही किती असेल, 1440 ही किंमत मिळेल. आता पुढे काय म्हटलं आहे सिंपल, नंतर तो मार्क केलेल्या किमतीवर 10% सूट देतो. तर वस्तूची मार्क केलेली किंमत किती असा प्रश्न आहे. आता बघा, ही विकलेली किंमत आहे, म्हणजे ही विक्री किंमत आहे. हे आहे विक्री किंमत. क्लिअर. आपल्याला छापील किंमत काढायची आहे. ही जी वस्तू आहे 10% सूट दिल्यानंतर आलेली किंमत आहे. म्हणजे ही जी वस्तू आहे ना, हे 90% किंमत आहे, 90% किंमत आहे. आता बघा, जर 1440 ही किंमत जर 90% असेल तर 100% किंमत ही किती, बरोबर, असा तो प्रश्न आहे. मग इथे सिंपल करायचं काय आहे, इथं सिंपल बघा अशा प्रकारचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मग 1440 गुणिला 100 डिवायडेड बाय 90. इथे बघा 0 0 हा कॅन्सल होऊन जाईल. क्लिअर. त्यानंतर आता बघा 9चा भाग जर 1440 मध्ये देण्याचा प्रयत्न केला तर 9चा भाग आपण 14 मध्ये देऊ. 9 × 9 बरोबर किती उरतात, इथे उरतात 5, म्हणजे 540 उरतात. तर 9चा भाग जर 54 मध्ये दिला तर 9 × 6 = 54 बरोबर. आणि हा 0 जसा इथे देऊन द्यायचा. म्हणजे सिंपल 160 गुणिला जर आपण 10 केलो तर 1600 ही जी किंमत आहे ही किंमत आहे बघा, छापील किंमत आहे. छापील किंमत किंवा त्याला आपण मार्क प्राइस म्हणतो किंवा त्याला आपण प्रिंटेड प्राइस म्हणतो. ही जी किंमत आहे ही विक्री किंमत होती, ही जी किंमत आहे ही खरेदी किंमत होती. तर अशा प्रकारचे प्रश्न कोणतेही सूत्र न वापरता सोडवले जातात. क्लिअर. तर याचं करेक्ट उत्तर ऑप्शन 2 हे त्याचं करेक्ट उत्तर असेल.